नमस्कार. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रचलेल्या या अत्यंत गहन ओळींचा अर्थ आज आपण समजून घेणार आहोत. साधुबोध झाला तो नुरोनियान ठेला आणि ठाईंच मुराला अनुभवे. या शब्दांतून माऊली आपल्याला आत्मबोधाची एक विलक्षण स्थिती सांगतात. जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा नेमकं काय होतं हे या अभंगातून स्पष्ट होतं. साधुबोध म्हणजे संतांनी दिलेला उपदेश किंवा आत्मज्ञानाचा बोध. हा बोध जेव्हा पूर्णपणे आत्मसात होतो तेव्हा तो वेगळा राहत नाही. उपदेश देणारा आणि उपदेश घेणारा यांतील अंतर पूर्णपणे मिटून जातं. ज्ञानाची ही प्रक्रिया इतकी प्रभावी असते की ती अनुभव घेणाऱ्याच्या अंतःकरणात पूर्णपणे विरघळून जाते. साखरेचा खडा जेव्हा आपण पाण्यात टाकतो तेव्हा तो काही वेळाने दिसेनासा होतो, पण तो नाहीसा झाला म्हणजे संपला असं नाही. तो साखरेचा गोडवा संपूर्ण पाण्यात मिसळून जातो आणि पाण्याचा प्रत्येक थेंब गोड होतो. अगदी त्याचप्रमाणे सद्गुरूंनी दिलेला बोध जेव्हा शिष्याच्या मनात मुरतो तेव्हा शिष्याचे स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, तो स्वतःच त्या बोधस्वरूपात रूपांतरित होतो. या अभंगाची मुख्य शिकवण हीच आहे की केवळ माहिती मिळवणे म्हणजे ज्ञान नव्हे. जोपर्यंत आपल्याला मिळालेले शिक्षण किंवा संतांचे विचार आपल्या आचरणात आणि अनुभवात येत नाहीत तोपर्यंत तो प्रवास अपूर्ण असतो. जेव्हा उपदेश ऐकल्यावर मी वेगळा आणि मिळालेला बोध वेगळा असे दोन भाग मनात राहत नाहीत तेव्हाच तो अनुभव खरा ठरतो. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग आपल्याला द्वैत सोडून अद्वैताकडे जाण्याचा मार्ग दाखवतो. जिथे ज्ञानी ज्ञान आणि ज्ञानवस्तू हे सर्व एकरूप होतात तिथेच खऱ्या अर्थाने साधुबोध पूर्ण झाला असे म्हणता येईल. हा अनुभव शब्दांच्या पलीकडला आहे आणि तो फक्त अंतर्मुख होऊनच घेता येतो. या संपूर्ण अभंगाचा भावार्थ जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबून नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यावर आपणास पूर्वसूचना मिळेल. धन्यवाद. रामकृष्ण हरी.